आपण सध्या प्रभू येशू मरण्याकरिता का आला याच्या 50 कारणांची मालिका पाहत आहोत आणि आज आपण 10व्या कारणाचा अभ्यास करणार आहोत. हा एक इतका महत्त्वाचा विषय आहे ना की हा अभ्यास शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या अभ्यासाची सुरुवात एका अगदी सरळ प्रश्नाने करूया. आता बघा, पापांची क्षमा मिळणं आणि देवासमोर नीतिमान ठरणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? आपल्याला अनेकदा वाटतं की हो, याचा अर्थ एकच असेल. पण खरं सांगू, बायबलनुसार ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत आणि दोन्ही तितक्याच अद्भुत आहेत. चला, आपण यातला नेमका फरक काय आहे तो समजून घेऊया. हा फरक समजून घेण्यासाठी आपण एका न्यायालयाचं उदाहरण घेऊ. कल्पना करा की आपण सर्व देवाच्या न्यायालयात उभे आहोत. तिथे क्षमा मिळणं आणि नीतिमान ठरवलं जाणं हे दोन अगदी वेगवेगळे निकाल आहेत आणि हे दोन्ही निकाल आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. तर क्षमा म्हणजे नेमकं काय? समजा आपण न्यायाधीशासमोर उभे आहोत आणि कबूल करतो, हो मी दोषी आहे, आणि न्यायाधीश म्हणतात ठीक आहे, तुमची शिक्षा रद्द. ही झाली क्षमा. पण नीतिमान ठरवणं हे याच्या खूप पुढे आहे. याचा अर्थ काय होतो की आपला खटला चालला, सगळे पुरावे तपासले गेले आणि शेवटी न्यायाधीशाने निकाल दिला, हा व्यक्ती दोषी नाहीच, तो निर्दोष आहे. पाहिलं का किती मोठा फरक आहे? एका ठिकाणी फक्त शिक्षा माफ होतीये, पण दुसऱ्या ठिकाणी तर आपल्याला निर्दोषच घोषित केलं जातंय. ही एक कायदेशीर घोषणा आहे. आणि ही काही मानवी कल्पना नाहीये, तर हे थेट देवाच्या वचनातून येतं. प्रेषित पौल रोमकरांना लिहिलेल्या पत्रात अगदी स्पष्टपणे सांगतो की येशूच्या रक्तामुळे आपल्याला नीतिमान ठरवले गेलं आहे. म्हणजे देवाने आपल्याला कायदेशीररित्या ऑफिशियली निर्दोष घोषित केलं आहे. हे किती मोठं आश्वासन आहे, नाही का? चला, हेच तत्त्व आपण आणखी एका उदाहरणाने समजून घेऊया, जे आपल्या रोजच्या आयुष्याशी जास्त जवळचं आहे. न्यायालयाचं उदाहरण तर आपण पाहिलंच, आता एक आर्थिक उदाहरण पाहू. विचार करा, कर्जमाफी आणि श्रीमंतीत यात काय फरक आहे? बरं, पापांची क्षमा मिळणं म्हणजे काय? समजा आपल्यावर कोणीतरी इतकं मोठं कर्ज ठेवलं आहे जे आपण आयुष्यात कधीच फेडू शकत नाही आणि अचानक कोणीतरी येऊन ते सगळं कर्ज माफ करून टाकतो. अरे वा, ही तर खूपच मोठी गोष्ट आहे. आपलं कर्ज आता शून्य झालंय, पण आपलं बँक खातं अजूनही रिकामच आहे. म्हणजे आपण कर्जमुक्त झालो, पण श्रीमंत नाही. क्षमा आपल्याला फक्त शून्यावर आणते. बायबल आपल्याला सांगतं की देवाविरुद्ध केलेल्या प्रत्येक पापाचं कर्ज इतकं मोठं आहे की ते फेडणं कोणत्याही माणसासाठी पूर्णपणे अशक्य आहे. हे कर्ज आपल्या डोक्यावर सतत असतं आणि याची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने नेमकं हेच होतं. जेव्हा देव आपल्याला क्षमा करतो, तेव्हा तो आपल्या पापांचं ते प्रचंड कर्ज पूर्णपणे रद्द करतो. आपलं खातं उणेवरून थेट शून्यावर येतं. ही एक अद्भुत कृपा आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आणि आता येते सगळ्यात अद्भुत गोष्ट. नीतिमान ठरवणं हे याच्याही पलीकडचं आहे. देव फक्त आपलं कर्ज शून्य नाही करत, तर तो येशू ख्रिस्ताचं जे काही संपूर्ण अमर्याद पुण्य आहे ते सगळं नीतिमत्व आपल्या खात्यात जमा करतो. जरा विचार करा, आपलं जे रिकामं बँक खातं होतं ते फक्त शून्यावर नाही येत, तर ते ख्रिस्ताच्या पुण्याने काठोकाठ भरून वाहू लागतं. म्हणजे आपण फक्त कर्जमुक्त नाही होत, तर आध्यात्मिकरित्या श्रीमंत, अगदी अब्जाधीश होतो. ही देवाची किती अविश्वसनीय देणगी आहे. म्हणून यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की कर्ज माफ होणं आणि श्रीमंत होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदी त्याचप्रमाणे पापांची क्षमा होणं आणि देवासमोर नीतिमान घोषित होणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि चांगली बातमी ही आहे की ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी मिळतात. आता आपण आणखी एक महत्त्वाचा गोंधळ दूर करूया. अनेकदा नीतिमान ठरवणे आणि पवित्रीकरण या दोन शब्दांमध्ये लोकांचा खूप गोंधळ होतो. तर लक्षात घ्या, नीतिमान ठरवणे ही एक कायदेशीर घोषणा आहे, तर पवित्रीकरण ही एक आयुष्यभराची प्रक्रिया आहे. हा फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, नीतिमान ठरवणे हे एका क्षणात घडतं. ज्या क्षणी आपण विश्वास ठेवतो, अगदी त्याच क्षणी देव आपल्याला नीतिमान म्हणून घोषित करतो. पण पवित्रीकरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे आपण हळूहळू दिवसेंदिवस ख्रिस्तासारखे बनत जातो. नीतिमान ठरवणे हे आपल्या कायदेशीर स्थानाबद्दल आहे, तर पवित्रीकरण हे आपल्या आतल्या नैतिक बदलांबद्दल आहे. एक देवाच्या न्यायालयातील अंतिम निकाल आहे, तर दुसरं आपल्या जीवनात चालणारं देवाचं कार्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नीतिमान ठरवणे हा देवाच्या न्यायालयाचा अंतिम आणि कधीही न बदलणारा निकाल आहे. तो आपल्या चांगल्या किंवा वाईट कामांवर अजिबात अवलंबून नाही. तो फक्त आणि फक्त ख्रिस्ताने जे काही केलं आहे त्यावर अवलंबून आहे.
आणि म्हणूनच एका विश्वासणाऱ्याला एक अद्भुत सुरक्षा आणि शांती मिळते, कारण त्याचं स्थान देवाच्या नजरेत कायमचं निश्चित झालेलं असतं. पण इथे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. जर देव पूर्णपणे न्यायी आहे, तर तो एका पापी, अधार्मिक माणसाला नीतिमान किंवा निर्दोष म्हणून घोषितच कसा करू शकतो? हे त्याच्या न्यायाच्या विरोधात नाही का? कारण खुद्द बायबलमध्येच नीतिसूत्रांमध्ये लिहिलं आहे की जो दुष्टाला नीतिमान ठरवतो तो परमेश्वराला अमंगळ आहे. हे देवाचंच वचन आहे. देवाने स्वतः हा नियम घालून दिला आहे. आणि तरीही किती आश्चर्यकारक गोष्ट आहे बघा. नवीन करारामध्ये प्रेषित पौल रोमकरांस 4:5 मध्ये लिहितो की देव जो स्वतः नीतिमान आहे तोच त्याच्या कृपेवर विश्वास ठेवणाऱ्या अधार्मिकाला नीतिमान ठरवतो. म्हणजे देव असं काहीतरी करतो जे त्याच्याच नियमानुसार अमंगळ वाटू शकतं. मग हे कसं शक्य आहे? या मोठ्या कोड्याचं उत्तर 2 भागांमध्ये आहे. पहिला भाग म्हणजे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे रक्त सांडलं त्याने आपल्या पापांची शिक्षा पूर्णपणे फेडली आहे. आपला गुन्हा आणि त्याचा दोष काढून टाकला गेला आहे. हा तर झाला पाया, पण फक्त एवढं पुरेसं नाहीये. कारण पापांचा दोष काढून टाकणे म्हणजे आपल्याला नीतिमान घोषित करणे नव्हे. जसं आपण आधी पाहिलं, कर्ज माफ होणं म्हणजे श्रीमंत होणं नव्हे. अगदी तसंच पापांची शिक्षा रद्द होणं म्हणजे आपण देवाच्या नजरेत नीतिमान आहोत अशी घोषणा होणं नव्हे. त्यासाठी अजून कशाची तरी गरज आहे. तर मग तो दुसरा महत्वाचा भाग कोणता आहे? देव एका पापी माणसाला नीतिमान घोषित करून सुद्धा स्वतः न्यायी आणि नीतिमान कसा राहतो? हे ख्रिस्ती विश्वासातल्या सगळ्यात गहन आणि सुंदर सत्यांपैकी एक आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर समजून घेणं हा केवळ एक बौद्धिक व्यायाम नाही, तर ते आपल्या शांतीचा आणि सुरक्षेचा खरा पाया आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण याच मालिकेच्या पुढच्या भागात पाहणार आहोत. चला, आजच्या अभ्यासातून आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. 1. की नीतिमान ठरवणे हे केवळ पापांच्या क्षमेपेक्षा खूप काही जास्त आहे. 2. ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया नाही, तर देवाने एका क्षणात दिलेला कायदेशीर निकाल आहे. आणि 3. हा देवाचा एक असा अद्भुत निर्णय आहे जो आपल्याला त्याच्या नजरेत कायमचं सुरक्षित करतो. देव एका पापी माणसाला नीतिमान कसं घोषित करतो आणि तरीही स्वतः न्यायी कसा राहतो, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आमच्या मालिकेचा पुढचा भाग नक्की पहा.